नाशिक शहरात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडाविरोधी पथकाची स्थापना करून त्याच्या कामावर दाखवलेल्या विश्वासामुळे गुंडाविरोधी पथक हे शहरात गुन्हेगारांचे कर्दनकाळ ठरले असून त्यांनी आत्तापर्यंत नाशिकमधील क्लिष्ट स्वरूपाचे गुन्हे उघड करून त्यातील अट्टल गुन्हेगार यांना अटक केली आहे। दिनांक 2 फेब्रुवारी रोजी उपनगर पोलीस ठाणे हद्दीत फिर्यादी बरखा अजय उज्जैनवाल यास जीवे ठार मारण्यासाठी आरोपी यांनी त्यांच्याकडील असलेले अग्निशास्त्र गावठी कट्टीतून गोळीबार केला म्हणून गुन्हा रजिस्टर नंबर 35/2024 भारतीय दंडविधान कलम 307 1 20 ब 143 147 148 149 504 506 भारतीय हत्यार कायदा 325 425 प्रमाणे गुन्हा दाखल असून या गुन्ह्यातील प्रकारामुळे गुन्ह्यातील आरोपी अटक करणे आवश्यक होते, परंतु या गुन्ह्यातील आरोपी गोळीबार करून पळून गेले। त्याचा शोध घेणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते। आरोपींना पकडण्यासाठी नाशिकमधील सर्व पोलीस काम करत असताना नाशिक शहरातील पोलीस आयुक्त यांनी स्थापन केलेल्या गुंडाविरोधी पथक याचे प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्ह्यातील आरोपी याची माहिती काढून आरोपी टक्कू उर्फ सनी रावसाहेब पगारे वय वर्ष 31 राहणार नाशिक रोड यास गंगापूर गावात सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतले। उपनगर पोलीस ठाणे येथील गोळीबार केलेल्या गुन्ह्यातील आरोपीला गुंडाविरोधी पथकाने अटक करून त्याचे नाशिक शहरातील गुन्हेगारांवरील वर्चस्व व गुंडा पथकाची कामगिरी पुन्हा सिद्ध करून दाखवली। या कारवाईमुळे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी यांनी गुंडा पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे कौतुक करून पुढील कामास शुभेच्छा दिल्या। सदरची कारवाई संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर, प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त, डॉक्टर सीताराम कोल्हे सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ, DK पवार, विजय सूर्यवंशी, सावकार प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, नितीन गौतम, निवृत्ती माळी, गणेश नागरे व महिला पोलीस अंमलदार सुवर्णा गायकवाड यांनी केले आहे। प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज नाशिक।